सपाटे संघ अनिल कोणतरी तुमचा एक 12वा खेळाडू पाठवून द्या, प्रतिनिधी पाठवा एक कोणतरी, खेळाडू नसले तरी चालेल. नाही कोणी खेळाडू नसेल तरी चालेल, प्रतिनिधी कोणतरी पाठवा एक. अनिल आणि प्रदीप ही जोडी मैदानात आपण दाखल होताना पाहू शकता. सापाड आणि चोळेगाव मध्ये मॅच पाहतो आपण दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला अनिल आणि प्रदीप ही जोडी आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, तो राजे नेतोय. राजेशने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी केली. जरी विकेट नव्हते मिळाला पण धावांवरती अंकुश लावलं होतं, धावा रोखून धरले होते त्यांनी. विपक्ष संघाला मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागला होता. 4 षटकांची मॅच, 1 षटक पॉवर प्ले. राजेश ओ पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिझर्व मधनं सीमारेषा पार, 4 धावा. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा मिळाला आणि त्याच्यावरती प्रहार केला अनिलने. धावसंख्या 4. प्रकाश देखील आमच्यासोबत जॉईन येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. राजा देखील इनॅक्शन मध्ये, बालू देखील मला वाटतं इनॅक्शन मध्ये. राजाने भरपूर फटका चांगला यावेळेला ऑन साइडला वळवलाय, चेंडू चालला मिड विकेटला यावेळेला. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार, अनिलच्या बॅटमधून सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार. राजेश तो अनिल, पुन्हा एकदा उडवलाय, झेलची शक्यता आहे मिड ऑफला. गुड कॅच. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक किरण आला, किरणने सांगितलं माझा झेल आहे आणि एक अप्रतिम झेल घेतलाय बॅटर बाद. तर ऋषी अर्जुन पाटील यायचं आपण मुख्य व्यासपीठावर, आपलं देखील हार्दिक स्वागत. नाही कॅच पकडला किरणने, खूप चांगला झेल घेतला एक्स्ट्रा कव्हरला. मिड ऑफला देखील क्षेत्ररक्षक होते. शैलेश आलाय, शैलेश घोडी. फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हरच्या मध्ये उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत बीट विकेटला, त्यांना बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पार, षटकार. चौदा धावा. राजेश, शैलेश शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता यावेळेला, पूल करायचा होता, अतिशय होते यावेळेला. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्येत ऑफर करते आपण पाहू शकता 15 धावा.
हो चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस होता, डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीत 15 धावा धाफलकाती लागल्यात. सामना सुरू होता, बंदिश आहे गोलंदाजी मार्कवर. ओ पायचित्त स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. एक धाव कंप्लीट केलं तर लीग बायच्या स्वरूपात धावसंख्या 16 धावा धाफलकाती लागल्यात. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच असणारे आपण ते काटेफोटी प्लस विपक्ष सिडून, पण त्यानंतर प्रेक्षणीय मॅच देखील असणारे. हो डाऊन द ग्राउंड, फटका चांगला यावेळेला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मिड ऑफला, अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावसंख्या 17 धावा धाफलकाती लागल्यात. बंदिश राईट अप राऊंड कडनं मारा करतोय चांगला शैलेश. ओ बॅक फटक गेला, पंच केला यावेळेला. चेंडू वेगाने चालला डीप पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा मिळतात. भरपूर शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकला होता. अवधी मिळाला धावसंख्या 19 धावा धाफलकाती लागल्यात. बंदिश राईट अप राऊंड कडनं मारा करतोय. ओ फटका चांगला, डाऊन दी ग्राउंड, मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. राजेश आहेत तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो, खूप चांगली फेकी देखील आली. धावसंख्या धाफलकाती 20 धावा धाफलकाती. बंदी चांगली गोलंदाजी करतोय, मोठे फटके मारू देत नाहीये. स्ट्रायकरला प्रदीप. ओ फुल टॉस आहे, सॉफ्टने चेंडूला फक्त बॉलर बॅक ड्राईव्ह बघायला मिळालाय. डॉट चेंडूची समाप्ती. भाविक देखील आले आहेत, त्यांची प्रेक्षणीय मॅच आहे. अंतिम चेंडू, फटका पुन्हा एकदा उडवला यावेळेला. वाईडिश लॉंगॉनला राजेश पुन्हा एकदा आला मिडविकेटरनं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, विकेट मिळू शकतं इथे. षटक संपलंय, खूप चांगली गोलंदाजी. धावसंख्या धाफलकाती 21. फक्त 6 धावा आलेत. खूप चांगलं कमबॅक बंदिशच्या माध्यमातून. संजय तो गोलंदाजी मार्कवर. ओ हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. मिड ऑफला मात्र दूरवरती खेळाडू. एकच धाव धावसंख्या धाफलकाती 22. ओ चांगला चेंडू, डाऊन दी ग्राउंड, फटका सुरेख यावेळेला. मिडावून चेंडू वेगाने केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी का करतोय रमेश यावेळेला, मी तर म्हणेल काय गरज आहे. 2 धावा मिळतात. 24 धावा.
24 धावा आहेत धावफल करते संजय. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो स्ट्राईकला शैलेश. हो चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. बॅकफुट गेले कट करत होता बंदीच आपण तर यावेळेला अतिचं कौतुक करेल. खूप चांगलं आहे 24 धावा आहेत. पिट्यात चांगली मी तर कमबॅक केलंय चोळेगाव 40 प्लस संघाने. खास करून बंदीचं कौतुक करेल. 6 धावांचं षटक हाताळलं. तिथे धावा थांबवल्यात संजय. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू बॅटमध्ये चेंडूला काढलाय डाऊन डी ग्राउंड मिड विकेटला चेंडू चाललाय. राजेश येतो यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण. हो गुड थ्रो. खूप चांगली फेकी, खूप चांगली फेकी. कलेक्टिंग नव्हती नाही ते विकेट मिळाला असता इथे. खूप चांगली फेकी. धाव संख्या 25. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता पुन्हा त्या पूल करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. भावी देखील इन ऍक्शन मध्ये असणारे. पंचवीस धावांचं योगदान आतापर्यंत झालेलं आहे. धावा झाल्यात 25. सापड संघ प्रथम बॅटिंग करतोय संजय. हो डाऊन फटका चांगला आहे. झेलची शक्यता आहे. राजेश आलाय. गुड कॅच. अप्रतिम झेल घेतलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. खूप चांगला झेल घेतला बॅटर बाद. बिग विकेट. प्रदीपला मैदान सोडावं लागतंय. नाही ऋषी वाटतं मला वाटतं चिंचोड्यापाड्या पोटी खेळाडूंशी काहीतरी बातचीत करतोय वाटतं. पंचवीस धावा आहेत. चांगलं षटक हाताळलं. 4 षटकांचं आपण आता षटक हाताळलंय. 25 धावा. राजेंद्र चौधरी आलाय. अंतिम षटक स्लॉगरचा षटक हाणामारीचा षटक. राजेंद्र पाहिजे इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. हो फटका उडवला यावेळेला. ओव्हर पीस दिलाय. पाठवून दिला लॉंग गॉन सी मारच्या बाहेर षटकार. शैलेशला तुम्ही अशा प्रकारचे चेंडू टाकाल तर तुमच्या पायावर तुम्हीच दगड मारून घ्याल. ओव्हर पीच टाकला, समोर टाकला, स्लॉट मध्ये टाकला, त्याला प्लॉटच्या बाहेर पाठवून दिलाय. 31 धावा. हो चांगला चेंडू. ही लाईन खूप चांगली आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 33 धावा. एक मिनिट संदीप काय जरा बघा प्रकाश मैदानात जा जरा लवकर.
नॉट आउट आहे. रन आहे. मला वाटलं रनआउट साठी काय प्रॉब्लेम झाला काय. नाही 33 धावा ना पिंट्या. 33 धावा. तेहतीस. गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो स्ट्राईकला शैलेशला आपण पाहू शकता. ओ शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय. जेलची शक्यता आहे स्क्वेअर लागला. बंदिश कडून चूक झाली आहे आणि तिचं रूपांतर झालंय धावांमध्ये. चौकार. सदोतीस धावा. राजेंद्रच्या गोलंदाजी झेल उडाला स्क्वेअर लेगला. बंदिश कडून चूक झाली आहे. चुका महागात पडतात. ओ बॅटची अतली कडा एक धावी ते कंप्लीट गेली आहे. एकच धाव होता सगळ्या धाव 38. उडवला यावेळेला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे पण तो दूरवरती आहे. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक संजय तो चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट. 40 धावा. नो चेंडू. नो बॉल आणि यापर्यंत 2 म्हणजे एकूण 3 धावा. 43 धावा. फ्रीटचा चेंडू. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. शैलेशचा झेल देखील सुटला. शक्ती आला त्या स्ट्राईकला. अंतिम षटकातील काही चेंडू. राजेंद्र गोलंदाजी मार्कवर. उडवला यावेळेला. आडव्या बॅटने पाठवलाय. स्क्वेअर लेग सीमारशा बार षटकार. एकूण 50 धावा. 50चं लक्ष असणार या षटकात. धावाल्या शेवटच्या आपण मिळतात बल पिंट्या सांगतात आम्हाला. 23 धावा आल्यात. म्हणजे 26 होत्या 23 आल्यात. तर भाविक यांचा देखील सन्मान करूया आपण व्यासपीठावर. भाविक या. भाविक मात्र यायचा आपला सन्मान केला जाणार आहे कारण नेक्स्ट मॅच त्यांचीच असणार आहे. प्रेक्षणीय मॅच आहे. चला भाविक या. आयोजन कमिटीच्या माध्यमातून तुमचा सन्मान केला जाणार आहे. तर भाविकचा देखील सन्मान केला जातोय. ऋषी पाटील या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. ऋषी अर्जुन पाटील काटे यांचा देखील सन्मान केला जातोय. ऋषी यायचा आहे आपला देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे. ऋषी या आपला सन्मान केला जाणार आहे. आणि टॉस देखील करूया आपण प्रेक्षणीय मॅचचा लगेच.
ऋषी पाटील यांचा देखील सन्मान केला जातोय. प्रकाश जरा 1 मिनिट या इकडे. चला काटेचे कॅप्टन या आणि शिल्डूनचे कॅप्टन टॉस करूया आपण. नाही 40 ची मग नंतर एक आपण मॅचला आराम देखील मिळेल. चला शिल्डूनचे कॅप्टन या काटेचे कॅप्टन या टॉससाठी. सामना सुरू होईल. 50 धावांचं लक्ष आहे. पाहिजे चोळेगाव संघ इथून सामना जिंकतोय की आपण सापाळ संघ पुढच्या फेरीत दाखवतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील भोपर यांच्याकडे धन्यवाद. चला बॅटर लवकर या. तर भाविक विकास म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दुसऱ्या फेरीत दुसरी मॅच असणार आहे. काटाई 40+ विकेट शिरडून. काय शिरडून संघाने देखील खेळ केला होता पहिल्याच मॅच मध्ये. काटाईचे कॅप्टन या लवकर. काटाईचे कॅप्टन सोमनाथ चला लवकर जरा. सामना सुरू होईल ते जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील भोबर यांच्याकडे धन्यवाद. चारूची मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना. एका बाजूला आपण बघतो चोळेगाव, दुसऱ्या बाजूला सापाड. सापाडने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला जो पहिल्या मॅचमध्येही तो निर्णय त्यांचा यशस्वी राहिला, योग्य राहिला. पण या मॅचमध्ये आता 50चं टार्गेट चोळेगाव संघाला पूर्ण करायचं आहे. तर शितू चौधरी आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला संजय चौधरी असे 2 चौधरी बंधू मैदानावरती. टार्गेट आहे 50चं. 12.5ची धावगती आहे. शितूने पहिल्या मॅचमध्ये वैयक्तिक 18 धावा केल्या होत्या. बघूया शितू कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. शॉट ऑफ लेन लेग स्टंपच्या बाहेर निघणारा वाईड बॉलचा इशारा अपेक्षित होता आणि हा इशारा आलाय वाईड बॉल. वाईड बॉलच्या आधाराने धावसंख्येमध्ये या ठिकाणी आपण बघितलं तर कुठेतरी ती सुरुवात होते अवांतरने. बॉलिंग मार्क तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान देण्यास भाग पाडला. गुडलेतवरनं टॉस केला होता. चांगला कमबॅक. मागचा बॉल वाईड होता पण कुठेतरी हा बॉल आपण बघितला तर चांगल्या पद्धतीने कव्हर केलाय. यानंतर भाविक वर्सेस ऋषी अशी मॅच होणार आहे. दोघेही आलेले आहेत आणि बघूया आता काय करतायत मैदानावरती. इथून मात्र प्रहार केलाय, पाठवलाय थेट. नवीन कन्स्ट्रक्शन मध्ये गेलाय बॉल. आलाय का बॉल? कुठल्याही फ्लॅट मध्ये मारा पण मॅन ऑफ द सिरीजला फ्लॅट नाही आहे बिलकुल. सुंदर फटका होता. फ्लॅट अवेलेबल आहेत. फ्लॅट फटका नव्हता, उंच होता. धावा 2 आहेत का? या 2. तर रेल्वे मैदानाचं वैशिष्ट्य आहे, भागशाळाचं असंच वैशिष्ट्य आहे. कुठे षटकार असतो, कधी जे रेग्युलर खेळतात त्यांना माहिती आहे. पोलच्या जो पोल आहे विजेचा त्याच्या त्या बाजूने गेला तर 2च आहेत. इथून जर गेला समोरून तर मग जी काही बाउंड्री असेल चौकार. बॉल पाहिजे. एक आहे का? पेंड्या दोषी एक आहे. म्हणजे पेंड्या दोषी यांनाही रेल्वे ग्राउंडमध्ये पूर्ण माहिती नाही याचा अर्थ.
बॉलर्स बॅक ड्राईव्ह, वन मोर डॉट. तर ऋषी पूर्ण तयारी करून आलेला आहे. ऋषी पाटील आणि त्याच्या समोर असणारे भाविक म्हात्रे. पिंड्या दोषी काय सांगशील? मॅच प्रेक्षणीय होणार आहे. दोघेही प्रॅक्टिस करून आलेले आहेत. उडवलाय मिड विकेटला, येतोय चेंडू थेट. पिंट्या जोशीने पकडलाय हा चेंडू पहिल्या टप्प्यात. वेल स्टॉप इंडिया, अन्यथा हेल्मेटची गरज भासली असती, दुखापत झाली असती. आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती 8 धावा झालेत. प्रति ओव्हर मागे 12.5 धावांची धावगती राखायची. विजयासाठी सेतू चौधरीला थांबावं लागेल. अशाच पद्धतीने बॅटिंग ही करावी लागेल. संपर्क नाही, डॉट बॉल. बघूया अपील, फलंदाज बाद. चांगलं कमबॅक, बॅट चेंज. षटकारानंतर पलटवार गोलंदाजाचा. डीजे बजाव. भाविक वर्सेस ऋषी यांच्यामध्ये होणार आहे मॅच. प्रेक्षणीय मॅच, फ्रेंडशिप मॅच. बघा पिंट्या दोषी म्हणतात की जो काही बक्षीस असेल तो कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. पिंट्याचा विचार बघा, काय सगळे व्यवहार फायद्याचे करतो आणि लॉसचे जे व्यवहार असतात तो कधी करत नाही. तर बघूया भाविकची टीम जिंकते का ऋषीची जिंकते. घोडा मैदान अब दूर नहीं है, देखना है किसमें कितना है दम, और जो जीतेगा वही बाजीराव सिंघम. प्रेषित हे देखील ऋषीच्या टीममध्ये तयार आहे. प्रेषितने सांगितलं की मी टॉपचा बॅट्समन आहे. तर बघूया प्रेषित जर उतरला तर मग भाविकच्या टीमचं काय खरं नाही. प्रेषित कुठे? स्क्वेअर लेगला पाठवला खेळाडू कक्षाच्या दिशेने, येतोय हा चौकार. आणि पहिलं षटक संपन्न. धावफलकावरती 12 धावांची गती 12.5ची होती, पण 12 आल्यात. एक चांगली सुरुवात आहे. विकेट आपण बघितलं तर एक गमावलेलं आहे. न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी आपण बघतोय राजेंद्र आलेलं आहे. वेळ जास्त घेऊ नका, बघा एक मॅच जास्त आहे, फ्रेंडशिप मॅच आहे. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. 3:30 वाजले. जवळजवळ 4 मॅचेस कव्हर व्हायला आपल्याला 4.5 ते 5 तास लागले. म्हणजे एक मॅच 1 तासाच्या आत मॅक्झिमम 50 मिनिटात संपायला पाहिजे. पण ती मॅच आपण बघितलं एव्हरेज 1 तासापेक्षा जास्त लागलेले आहे. आता काही जर म्हणतील की काय फरक पडतो, आता उन्हाळा आहे, दिवस मोठा आहे, मॅचेस होतात, पण शेवटी आयोजकांनाही तो दिवस कव्हर करून इतर कामांसाठी निघावं लागतं. तर बॉलिंग मार्क होता या त्या ठिकाणी शैलेश. धावा 12 झाल्यात. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार, येतो हा चौकार. तर धावफलकावरती एकूण आपण बघतोय त्या ठिकाणी 16. चांगला फटका होता ऑन साइडला. फुल लेंथ, संपर्क नाही झाला, डॉट बॉल. चांगली बॉलिंग मैदानावरती राजेंद्र दाखवत असताना, शैलेश दाखवत असताना, राजेंद्रचे बॅट्समन आहेत. राजेंद्र नॉन स्ट्राईकला आहेत. फुल टॉस, स्विंग केलाय गॅप मध्ये, हा देखील जाईल सीमा पार, येतो चौकार. 4 धावेने धावसंख्येला आकार आणि धावा झाल्यात एकूण 19 धावा. स्प्रे कोणाकडे असेल तर द्या जरा, कारण स्प्रे. धावा झाल्या धावफलकावरती एकूण 19.
बॉल 3. पहिला चौकार नंतर काय डॉट परत चौकार. 3 बॉल ना पिंड्या. 20. तर 20 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी आपण बघितलं तर टार्गेट ठेवण्यात आले ते म्हणजे एकूण 50. 30ची गरज आहे. बॉलिंग मार्ग तयार शैलेश. स्प्रे कोणी नेला असेल नकळतपणे घेऊन या. ऑन साइडला फिल्डर आहे डीप मध्ये. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय पण थेट तो बाहेर गेलाय. 4 धावा. जेवढ्या जास्त धावा तितकं नक्कीच या ठिकाणी एक बळ मिळेल ताकद मिळेल लढण्यासाठी. धावा धावफल करते बघता पण 24 झाले आहेत आणि 26 धावा अजूनही करायच्या आहेत. संजयने 4 बॉलमध्ये तब्बल फेस करत असताना 3 चौकार यामध्ये आलेले आहेत. खूप चांगले बॅटिंग करतायत. दहा बॉल 24ची गरज. चला स्पीडअप करा. वेळ जास्त घेऊ नका. फुल टॉस ड्राईव्ह केलाय. फिल्डर येत आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ 2 धावा इथून मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफल कधी जाऊन पोहोचले ती 26. 24 धावांची अजूनही गरज आहे. तर चेंडू शिल्लक असेल एकूण. शेवटचा बॉल. फुल टॉस टर्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. आउट ऑफ द पार्क. येतो षटकार. तर 32 धावा 2 ओव्हरमध्ये झाल्यात. काय कमबॅक आहे बघा. आता इथून 18 धावा येणाऱ्या 12 चेंडूमध्ये करायचे आहेत. तर संजय किती वरती खेळतो बघूया. 4 12 14 22 वरती नावा संजय. फिल्डिंग लगेच लावा. वेळ जास्त घेऊ नका. अंपायर आपल्याला आणखीन एक मॅच कव्हर करायची आहे. फ्रेंडशिप मॅच. ती मॅच 50 ओव्हरची होणार आहे. हा गमतीचा भाग आहे. 50 ओव्हर पण डबल इनिंग. या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागले. ऋषी पूर्ण तयारीनिशी आलाय. भाविकने डोंबिवली पश्चिमेतील नामवंत खेळाडू घेतलेले आहेत. त्याच्यामुळे ही मॅच इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया ची जी मॅच होते. SP वर्सेस पुणे जशी मॅच होते. जशी जॉर्ज 11 असलमध्ये मॅच होते तशी मॅच होईल. राजे म्हात्रे सारखा खूंखार शेर अब इस मैदान में आपको दिखेगा. और उस मुकाबले की कॉमेंट्री हम हिंदी में जरूर करेंगे. ओ चेंडू या ठिकाणी ड्रॉप झालाय. भाविकने मला कालच फोन केला होता की बघ दादा उद्या ऋषीच्या टीमला कसा आपटतो मी मैदानावरती. मी बोललो बघ आधीच काय बोलू नको. उद्या मॅच मध्ये करून दाखव. ऋषीनेही टर्फला जाऊन रात्री 3 वाजेपर्यंत प्रॅक्टिस केली आहे. आणि मॅचलाही तो गेला होता. आणि बॉलिंग प्रेषितच्या बॉलिंगवर मग तर बॅक प्रॅक्टिस चांगली झाली असेल. प्रेषितचा स्पीड 150 किलोमीटर/आवर्स आहे. तर प्रेषितचा वेग इथे कोणी खेळू शकत नाही. चौकार आलाय धावा धावफलकावरती 36. 14 करायचे आहेत. चेंडू किती शिल्लक आहे. 11. 11 चेंडू 14. काय बॅटिंग आहे बघा. ड्राईव्ह करतात यावेळेस. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ 1 धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 37. 37 धावा झाल्या. 13ची गरज आहे. 13 करण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 9.
हो हो 10 चेंडू शिल्लक आहेत. आत चेंडू येतोय आणि बघा चेंडूला आत. सुपर फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण. या दरम्यान धावा येत आहेत एकूण 2. धावसंख्या धावफलकावरती 39. 11ची गरज आहे 9 चेंडूमध्ये. मोठं टार्गेट आहे पण चांगल्या स्थितीमध्ये चोळेगाव. हो समोर कव्हर पॉइंटला फिल्डर पकडतो झेल आणि आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय टीम चोळेगावला. न्यू बॅटर बंदिश मैदानावरती येत आहेत. इक्वेशन आम्हाला पिंट्या जोशी सांगतील. पिंट्या किती? 8 बॉल 11, 8 चेंडू 11 धावा. पिंट्या जोशी काय स्कोरिंग करतात, मी इम्प्रेस झालो. अशी स्कोरिंग, असा स्कोरर आम्हाला. हो सुंदर फटका गॅप मध्ये पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने. चौकार. बंदिशने आल्या आल्या आपण बघतायत जिथे कॅच दिला होता फलंदाजाने तिथून त्याच्या बाजूने हा चौकार. धावा धावफलकावरती पिंट्या सांगतात आम्हाला एकूण झाल्यात 43. 7 बॉल 7. 50चं टार्गेट देखील कमी पडताना दिसतंय. फिल्डिंग मध्ये बदल. ऑफ साइडला फिल्डर डीप मध्ये पाठवलाय. बघूया काय करतायत बंदिश. भाविक 11 आणि ऋषी 11 थोडासा वॉर्मअप करून घ्या. आणि बघा पिंट्या जोशी सांगतायत बक्षीस आमच्याकडे जमा करा. तर अशा प्रकारे धावा या ठिकाणी आपण बघतायत पूर्ण होत आहेत. पाच धावांची गरज आहे. तर 7 चेंडूत 5 कंपल्सरी चेसिंग नियम आहे. बॉलिंग मार्कवर प्रदीप, सीनियर प्रदीप. नाही 5-6 नको करू पिंट्या, जास्त कर. तू 50 कर, तुझी इच्छा पूर्ण कर. अर्धशतकांचा वाश्या. होऊया 6 बॉल 5. प्रदीप उडवलाय मिड विकेट. फिल्डर आहे डीप मध्ये. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय. फार वेगाने येत आहेत. थ्रो मात्र संत गतीने. आणि या डबल्सने आपण बघू इक्वेशन. आता 3 धावांची गरज 5 बॉल मध्ये. हो कट केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. हो मिसफील्ड. आणि आज सामना जिंकलेला आहे टीम चोळेगावने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. 8 लाख टीम साबाड. शुभेच्छा पुढच्या स्पर्धेसाठी. चला लोपेश मुकादम या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. आणि सन्मान कुणाच्या हस्ते होईल? विनोद यांच्या.